कल्पना करा, माणूस हृदयाशिवाय जगतोय. फक्त त्याला एक यंत्र जिवंत ठेवतंय. सायन्स फिक्शनसारखं वाटतंय ना, पण असं खरंच घडलंय. ऑस्ट्रेलियातील एक व्यक्ती कृत्रिम हृदयासह तब्बल 100 दिवस जिवंत राहिला. जगभरात असं पहिल्यांदाच घडलंय. डॉक्टरांचा हा शोध वैद्यकीय क्षेत्राच्या मर्यादा ओलांडणारा ठरणार आहे. हे कसं शक्य झालं, हे त्या व्यक्तीने कसं केलं आणि याचा हृदय प्रत्यारोपणाच्या भविष्यासाठी काय अर्थ आहे, चला या क्रांतिकारी वैद्यकीय चमत्काराबाबत आजच्या तब्येत पाणीच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त माहिती घेऊया. कृत्रिम हृदयासोबतचे ते 100 दिवस. वैद्यकीय क्षेत्रातील हा चमत्कार घडला ऑस्ट्रेलियामध्ये. 40 वर्षाच्या या व्यक्तीला हृदयाचा गंभीर आजार होता. डॉक्टरांनी या रुग्णाला टायटेनियम पासून बनवलेलं कृत्रिम हृदय लावलं. कृत्रिम हृदयासह हा व्यक्ती 100 दिवस जगला आणि रुग्णालयातून डिस्चार्ज होऊन कृत्रिम हृदयासह घरी गेलेला पहिला व्यक्ती ठरलाय. ऑस्ट्रेलियातील या रुग्णावर 22 नोव्हेंबरला डॉक्टर पॉल जॅन्स यांनी शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं. नेचर मॅगझिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे उपकरण गंभीर हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांसाठी तात्पुरता उपाय म्हणून वापरलं जातं, जे हार्ट ट्रान्सप्लांटसाठी डोनर हार्ट किंवा दात्याच्या हृदयाच्या प्रतीक्षेत असतात. ऑस्ट्रेलियातील हा रुग्ण 3 महिन्यांहून अधिक काळ या कृत्रिम हृदयासह जगला. त्यानंतर मार्च महिन्यात हार्ट ट्रान्सप्लांटसाठी हृदय उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यावर मानवी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील सेंट विन्सेंट हॉस्पिटलमध्ये पार पडली. या हॉस्पिटलच्या माहितीनुसार या रुग्णाची परिस्थिती आता हळूहळू सुधारत आहे. ऑस्ट्रेलियामधील हा रुग्ण कृत्रिम हृदय मिळालेला जगभरातला 6वा व्यक्ती आहे. ऑस्ट्रेलियन संशोधक आणि सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांच्या मते हे वैद्यकीय विश्वातील एक मोठं यश म्हणावं लागेल. तर यापूर्वी अशा प्रकारच्या कृत्रिम हृदयाचे रुग्ण अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये राहिले होते, जोपर्यंत त्यांना डोनर हार्ट प्रत्यारोपित करण्यात आलं नाही. संशोधकांच्या मते हे कृत्रिम हृदय अजूनही क्लिनिकल स्टडी स्टेजवर आहे. बाय व्हेंट्रिक्युलर हार्ट फेल्युअर म्हणजे अत्यंत गंभीर हृदयरोगाची समस्या असणाऱ्यांसाठी डोनर हार्ट मिळेपर्यंत हा एक अल्पकालीन उपाय आहे. हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिझीज, डायबेटीस सारख्या प्रकरणामध्ये जेव्हा हृदय कमकुवत होतं किंवा हृदयाला इजा होते आणि हृदय रक्त पंप करू शकत नाही, त्यावेळी हा एक पर्यायी उपाय आहे. डोनर हार्ट मिळेपर्यंत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी एक ब्रिज म्हणून याकडे पाहिलं जातं. बायोविकोरचे संस्थापक डॉक्टर डॅनियल टिम्स सांगतात, आम्हाला आनंद आहे की बायोविकोर TAHनी प्रत्यारोपित केलेल्या रुग्णांनी अपेक्षित टप्पे गाठलेत. हृदय प्रत्यारोपणाआधी ब्रिज म्हणून याचा वापर केल्यानंतर रुग्णांनी गुंतागुंतीचा सामना केला नाही. मग आता आपण हे जाणून घेऊया की हे कृत्रिम हृदय आहे तरी कसं. या कृत्रिम हृदयाला किंवा उपकरणाला बायोविकोर म्हणून ओळखलं जातं. बायोविकोरचा शोध बायोमेडिकल इंजिनियर डॉक्टर डॅनियल टिम्स यांनी लावलाय. हे उपकरण एक पूर्ण हृदय प्रत्यारोपण आहे आणि सतत एक पंप म्हणून कार्य करतं, ज्यामध्ये मॅग्नेटिकली सस्पेंडेड रोटर्स नियमित स्पंदनामध्ये रक्त संपूर्ण शरीरात प्रवाहित करतात. त्वचेखाली एक तार टाकली जाते, जी उपकरणाला बाह्य पोर्टेबल कंट्रोलशी जोडते, जो दिवसा बॅटरीवर चालतो आणि रात्री वीज पुरवठ्याला जोडता येतो. तर नेचर मॅगझिनच्या माहितीनुसार बरीच यांत्रिक हृदय उपकरणं हृदयाच्या डाव्या बाजूस आधार देतात आणि साधारणपणे रक्ताला एका थैलीत साठवून ठेवतात, जी वर्षाला सुमारे 3.5 कोटी वेळा आकुंचन पाहून रक्त पंप करते. पण या उपकरणांमध्ये अनेक भाग असल्या कारणामुळे बिघाड होण्याची शक्यता असते. बायोविकोरमध्ये केवळ एकच हलणारा भाग आहे, त्यामुळे यांत्रिक घर्षणामुळे होणाऱ्या समस्यांचा सामना तुलनेने कमी करावा लागेल, असं टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉक्टर जोसेफ रॉजर्स सांगतात. ऑस्ट्रेलियन सरकारच्या माहितीनुसार जगभरात दरवर्षी 23 मिलियन लोकांना हार्ट फेल्युअरचा त्रास होतो, पण फक्त 6,000 रुग्णांनाच डोनर हार्ट मिळतं. ऑस्ट्रेलियन सरकारने बायोविकोरच्या संशोधनासाठी $50 मिलियन दिले होते. जुलै 2024 मध्ये अमेरिकेतील टेक्सासमधील एका 57 वर्षीय व्यक्तीला या प्रकारचं कृत्रिम हृदय लावण्यात आलं होतं. त्यानंतर जुलै ते डिसेंबर महिन्यामध्ये आणखीन 4 हृदयरोगाने ग्रस्त व्यक्तींना हे कृत्रिम हृदय लावण्यात आलं. अमेरिकेमध्ये टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉक्टर जोसेफ रॉजर्स या अभ्यासाचे प्रमुख आहेत. त्यांनीच 2024 अमेरिकेत हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांमध्ये हे कृत्रिम हृदय ट्रान्सप्लांट केलं होतं.
डॉक्टर रॉजर्स नेचर मॅगझिनशी बोलताना म्हणतात, डॉक्टरांना मिळालेलं यश येणाऱ्या काळामध्ये संशोधकांना हे समजण्यासाठी उपयोगी ठरणार आहे की कृत्रिम हृदय लावण्यात आलेले रुग्ण यासोबत कसे जगतात. मग याबाबत जगभरातले हृदयरोग तज्ज्ञ काय म्हणतात? तर सेंट विन्सेंट हॉस्पिटलचे डॉक्टर क्रिस हेवार्ड द गार्डियनशी बोलताना म्हणाले, हे कृत्रिम हृदय हार्ट फेल्युअरच्या उपचारांमध्ये जगभरात एक आमूलाग्र क्रांती घडवणार आहे. तर ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाचे प्रोफेसर डेव्हिड कोलोक्युहोन द गार्डियनशी बोलताना म्हणतात, कृत्रिम हृदयाच्या काम करण्याच्या कालावधीकडे लक्ष दिलं पाहिजे. 100 दिवस हा कालावधी मानवी हृदय म्हणजेच डोनर हार्टच्या तुलनेत फार कमी आहे. डोनर हार्टचा काम करण्याचा कालावधी 10 वर्ष किंवा 3000 दिवस आहे. तर ही वैद्यकीय अभ्यासातील एक महत्त्वाची घडामोड आहे, असं मोनॅश विद्यापीठाच्या व्हिक्टोरियन हार्ट इन्स्टिट्यूटचे कार्डियॅक सर्जन डॉक्टर जुलियन स्मिथ यांचं म्हणणं आहे. तर हार्ट ट्रान्सप्लांटची वेटिंग लिस्ट किती मोठी आहे? जगभरामध्ये जवळपास 50,000 पेक्षा जास्त लोक हार्ट ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत आहेत. तर अमेरिकेमध्ये ही संख्या साधारणतः 3,500च्या आसपास आहे. organdonor.gov या वेबसाईटच्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये सद्यस्थितीत 1 लाखांपेक्षा जास्त लोक अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. हार्ट ट्रान्सप्लांटसाठी 3,456 लोक वेटिंगवरती आहेत. तर भारतामध्ये 3 लाखांपेक्षा जास्त लोक अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत आणि एका माहितीनुसार दररोज 20 रुग्णांचा अवयव न मिळाल्यामुळे मृत्यू होतोय. सद्य परिस्थितीमध्ये टायटेनियमपासून बनवलेलं हे कृत्रिम हृदय हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांसाठी डोनर हार्ट मिळेपर्यंत जगण्याचा एक अल्पकालीन पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. पण अवयवदानाबाबत लोकांमध्ये नसलेली जनजागृती किंवा अवयवदानाची अजूनही कमी असणारी संख्या या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये हे कृत्रिम हृदय लाखो रुग्णांसाठी जगण्याची एक नवीन आशा नक्कीच ठरणार आहे. या कृत्रिम हृदयावर अजूनही संशोधन सुरू आहे. हे अजूनही क्लिनिकल स्टडी स्टेजवर आहे. त्यामुळे पुढील काळात हे संशोधन कसं पुढे जातं आणि यात संशोधकांना नवीन माहिती काय मिळते यावरती सर्व गोष्टी अवलंबून असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला ईमेल लिहून नक्की कळवा आणि हे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.